मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण जुईच्या झाडाबद्दल माहिती बघणार आहोत। बघू शकता तुम्ही माझ्या जुईच्या झाडाला किती भरपूर अशी फुलं लागलेली आहेत। खूप अशी सुंदर फुलं लागलेली आहेत। एकदम बहरलेला आहे हे जुईचा वेल माझा। छोटाच आहे पण बहरलेला आहे एकदम। भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत, बघू शकता। तर हे आहे माझं जुईचं झाड। जुईचं झाड हे वेलवर्गामध्ये येतं आणि याचा छान मस्त असा आपण वेल चढवू शकतो। तर तुम्ही बघू शकता भरपूर अशा कळ्या आणि फुलं माझ्या ह्या जुईच्या वेलाला आलेले आहेत। तर हे जुईचं झाड माझं साधारण 2.5 वर्षाचं आहे, म्हणजे मी आणून ह्याला 2.5 वर्ष झालेली आहेत। ह्याला छान मोठ्या अशा कुंडीमध्ये मी लावलेलं आहे। जुईच्या झाडाला जी आलेली फुलं आहेत ते अतिशय सुवासिक असतात आणि आपल्या बागेचं ना सौंदर्य वाढवतात। एकदम खूप सुंदर अशी फुलं दिसतात। तर ह्या तुम्ही फुलांच्या जर पाकळ्या बघितल्या तर ह्याला 7 पाकळ्यांची ही फुलं असतात। रात्रीच्या वेळेला ह्या फुलांचा सुवास आहे त्याचा घमघमाट पूर्ण सगळीकडे गॅलरीमध्ये पसरतो। ही फुलं दिसायला खूपच सुंदर, देखणी, आणखीन सुवासिक आहेत, नाजूक आहेत। हे झाड वेलवर्गीय असल्यामुळे ह्याला ना आधाराची गरज असते, त्यामुळे मी इकडे एक उंच अशी काठी घेतलेली आहे आणि ती काठी मातीमध्ये कुंडीमध्ये रोवलेली आहे आणि त्याचाच आधार आम्ही झाडाला दिलेला आहे। झाडाची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल आपण बोलूयात। तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो मातीचा। तर जुईचं झाड हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उंच वाढतं। वेलवर्गीय असल्यामुळे त्याचं खोड मोठं होतं आणि एकाच खोडाला बऱ्याचशा फांद्या फुटून ते वाढत असतं। तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण कुंडी घेताना सिलेक्ट करताना मोठी कुंडी करायची आहे सिलेक्ट, ज्याच्यामध्ये आपल्या जुईच्या झाडाचं खोड जे आहे ते जास्त प्रमाणात वाढलं तरी ते तग धरून छान पद्धतीने वाढू शकेल। तर सगळ्यात पहिले ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडीमध्ये कोणत्या प्रकारची माती घालायची। तर माती ही अगदी सुपीक असली पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा पूर्णपणे करू शकेल अशा पद्धतीची माती पाहिजे। तर मी ही कुंडी भरताना 80% माती, 10% कंपोस्ट खत आणि 10% वाळू घेतलेली आहे। असं मिश्रण करून ही कुंडी भरलेली आहे। जर आपण वाळू घातली तर पाण्याचा निचरा होण्यास आपल्याला मदत होते। तुम्ही इकडे बघत आहात एकाच खोडाला किती साऱ्या फांद्या फुटलेल्या आहेत आणि हे छान झाड वाढलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे ह्या झाडाला सूर्यप्रकाश किती लागतो। तर साधारण ह्या झाडाला थेट डायरेक्ट 5 ते 6 तास सूर्याचा प्रकाश डायरेक्टली लागण्याची गरज आहे। सूर्यप्रकाश मिळाला की आपल्या झाडाला खूप छान फुलं लागतात, कळ्या लागतात आणि झाडाची वाढ अगदी परिपूर्ण होते। आता तिसरा मुद्दा म्हणजे झाडाला पाणी किती घालायचं। तर कोणतंही झाड असलं तरी झाडाला पाणी घालण्याचा ना एक सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे की कुंडीमधली ना माती चेक करायची। जर माती कोरडी वाटली तर तुम्ही अवश्य पाणी घालू शकता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 1 मग भरून पाणी रोज झाडाला घातलं तरी चालू शकतं, पण हिवाळा आणि पावसाळा असतो त्यावेळेला झाडाला पाणी जर जास्त प्रमाणाबाहेर झालं तर झाडाची मुळं कुजतात, पानं झाडाची पिवळी पडतात। त्यामुळं पाणी घालताना माती आधी चेक करायची। कुंडीमध्ये माती जर सुकलेली असेल तर पाणी नक्की घालावं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडाला ही अशा पद्धतीची भरपूर फुलं कळ्या लागण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणतं खत घालायला पाहिजे। तर तुम्ही 15 ते 20 दिवसामधून कोणतंही सेंद्रिय खत तुम्ही या झाडाला घालू शकता। कंपोस्ट खत घातलं तरी चालेल, गांडूळ खत घातलं तरी चालेल, किचन कंपोस्ट खत तुम्ही घरी जर बनवलं असेल तर तेही घालू शकता। आणि किचन कंपोस्ट खत कसं घरच्या घरी बनवायचं ह्याचा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये माझ्या YouTube चॅनलवरती उपलब्ध आहे, तो नक्की बघा। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्याचबरोबर फुलांपासून नुसतं कंपोस्ट खत कसं बनवायचं घरी ह्याचा पण व्हिडिओ आहे, त्याची पण लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते।
हे सेंद्रिय खत पण घालू शकता, त्याचबरोबर तुम्ही लिक्विड फर्टिलायझर पण घालू शकता. तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी, लसणाच्या सालीचं पाणी, त्याचबरोबर केळीच्या सालीचं पाणी घालू शकता. कारण झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी NPK लागतं, म्हणजेच काय, नायट्रोजन, पोटॅशियम आणि कॅल्शियमची गरज असते. त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला झाडांना मिळण्यासाठी ह्या तुम्ही 3 लिक्विड फर्टिलायझर जे सांगितले त्यातले आलटून पालटून 15 दिवसातून एकदा घालू शकता. आणि तेही कसे बनवायचे याचे सारे व्हिडिओज माझ्या YouTube चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर तुम्ही खत वेळेवर व्यवस्थित घातलं तर तुमच्या झाडाला नक्की अशा पद्धतीने कळ्या येतील, फुलं येतील मस्तपैकी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलं भरपूर येण्यासाठी आपण हे खत तर घालू शकतो. डेली वर्षभरात आपण हे खत घालू शकतो. पण हिवाळ्यामध्ये थोडंसं खताचं प्रमाण कमी करायचं आहे. कारण हिवाळ्यामध्ये थोडंसं रेस्टिंग पिरियड असतो ह्या झाडाचा, कारण त्याला फुलं येत नाही. ह्या झाडाचा सीझन हा उन्हाळ्यामध्ये मोस्टली फुलं यायला सुरुवात होते. पावसाळ्यामध्ये पण फुलं ह्याला बऱ्यापैकी येतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये ह्याला जास्त खत घालण्याची गरज नाही आहे. थोडंसं रेस्ट पिरियडवरती आपण ह्याला निवांत ह्या झाडाला राहून द्यायचं आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या झाडाला फुलं येण्यासाठी छाटणी करणं गरजेचं असतं. छाटणी करण्यासाठी वाळलेल्या ज्या अशा पद्धतीच्या ज्या काड्या असतात किंवा फांद्या असतात, पानं असतात खराब झालेली, ती सगळी काढून टाकायची आहेत. म्हणजे आपल्या झाडाला ना जिथे तुम्ही छाटणी कराल तिथे नवीन पालवी फुटते आणि छान आपलं झाड बहरदार भरतं. तुम्ही बघू शकता इथे मी कारण जानेवारीमध्ये याची छाटणी केली होती, त्यामुळे हे इतकं सुंदर असं झाड डवरलेलं आहे, बहरलेलं आहे. ह्या सीझनला खूप सारी फुलं अशी लागून गेलेली आहेत ह्या जुईच्या झाडाला. आणि मी सांगितल्याप्रमाणे जुईच्या झाडाला पाणी कधी घालायचं, तर ज्यावेळेला माती कोरडी होईल त्यावेळेला घालायचं. तर चमचा एखादा घ्यायचा आणि अशी सगळ्यात पहिल्यांदा ना माती थोडीशी कोरडी करून घ्यायची. एक 10-15 दिवसातून एकदा केलं तरी चालेल. माती मोकळी करून घ्यायची आणि मग त्याला पाणी घालायचं आहे. तर इकडे मी ना हे डाळ आणि तांदूळ धुतल्यानंतरचं जे पाणी असतं ना ते घेतलेलं आहे आणि आता आपण ते पण पाणी ह्या झाडाला घालू शकतो, ज्याने चांगली वाढ होते. तर पाणी घालताना असं साईडने पाणी घालायचं आहे, म्हणजे झाडांच्या बरोबर व्यवस्थित पोचतं पाणी. जुईच्या झाडाला तुम्ही इप्सॉन सॉल्ट घालू शकता. तर इप्सॉन सॉल्ट मध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं आणि जे आपल्या झाडाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. तर आपलं झाड छान हिरवगार दिसण्यासाठी मॅग्नेशियम आपल्याला गरजेचं असतं. आणि मॅग्नेशियम काय करतं, मॅग्नेशियम पानामध्ये क्लोरोफिल तयार करतं आणि त्यामुळे आपल्या झाडाचा रंग आहे तो पूर्ण हिरवा राहतो. म्हणजे आपली पानं जी आहेत झाडाची हिरवीगार राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे फुलांची वाढ करण्यासाठी पण इप्सॉन सॉल्ट उपयोगाचं आहे. इप्सॉन सॉल्टमुळे झाडांना फुलांची वाढ चांगली होते आणि फुलांची जी संख्या आहे ना त्याची वाढ होते. भरपूर अशी फुलं लागतात. झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा इप्सॉन सॉल्टचा अतिशय फायदा आहे. त्यामुळे आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, त्याचबरोबर रोगांपासून बचाव करण्यासाठी इप्सॉन सॉल्ट तुम्ही तुमच्या झाडांसाठी नक्की वापरा. आता आपण जाणून घेऊया ह्या झाडावरती कोणते कोणते रोग पडू शकतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. तर जुईच्या झाडावरती मावा पडतो, पानं खाणाऱ्या आळ्या होतात किंवा मिलीबग्स पण होतात. पूर्ण पानं जी आहेत ती पांढरी शुभ्र होतात, बुरशी लागल्यासारखी होतात. तर ह्या सगळ्यावरती एकच उपाय आहे. 2 ml कडुलिंबाचं ऑइल घ्यायचं आहे आणि ते 1 लिटर पाण्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तुम्ही कोणताही प्रकारचा शॅम्पू घाला किंवा डेटॉल घाला किंवा थोडंसं सॅनिटायझरसुद्धा मिक्स केलं तरी चालेल आणि त्याचा फवारा पूर्ण झाडावरती मारायचा आहे. ही नीम ऑइलची बॉटल तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळेल. तर ती नक्की तुमच्या घरात असलीच पाहिजे आहे तुमच्या झाडांचं संरक्षण करण्यासाठी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.